शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातडाचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि आताच बघितलं मी देवळात जाऊन आलो. देवळात मी जास्त शूट नाही करत, कारण देवळात ही भक्ती करायला जायचं असतं, त्याच्यामुळे जास्त शूट नाही करत. पण माझ्या निमित्ताने तुम्हाला पण दर्शन व्हावं म्हणून मी थोडंसं तिथलं शूट करतो. तर कसं आहे मंडळी, बरं वाटतं. चला, श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार देखील आला आणि आपण आज शिवामूठ होती, तीळ अर्पण केले शंकराच्या पिंडीला. आणि हे बघा कसं आहे, साजरं संगीत पूजा करणं मलाही देखील नाही जमत, पण आपण आपल्याला जशी जमते तशी पूजा करावी असं मला वाटतं. नामस्मरण करावं, छान वाटतं, बरं वाटतं. मला तर खूप बरं वाटलं नामस्मरण करून. आणि तुम्ही गेला होतात की नाही पूजेला? छान वाटतं ना? पण खरं सांगा, बरं वाटतं ना? तर असंच आहे मंडळी, छान मस्त. आता हळूहळू असे दिवस चाललेत. आता थोड्या दिवसांनी 9 तारखेला येईल पहिला सण, दुसरा सण म्हणजे ह्याच्यातला श्रावण महिन्यातला दुसरा सण म्हणजे आपला भाऊ बहिणीच्या प्रेमाचा रक्षाबंधन. आणि 9 तारखेला रक्षाबंधन आहे, त्याच्या आधी आहे नारळी पौर्णिमा आहे. मस्त आता सणांची रेलचेल चालू होईल आणि छान. हा महिनाच खूप मस्त छान वाटतो मंडळी, कारण ह्या महिन्यात एकदम मस्त हलकंसुद्धा वाटतं. आपलं शरीराचं म्हणजे आरोग्य देखील छान राहते. म्हणजे आता आम्ही नॉनव्हेज करणारा माणूस आहे, पण आम्ही हे दरवर्षी पाळतो, त्यामुळे छान वाटतं, एकदम मस्त प्रफुल्लित वाटतं आहे. तर चला, आज बघू दिवसात काय काय घडतं आहे. मंडळी, आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार, तर आज उपवास सोडायला बसलो इथे सगळेजण. तनू आधीच जेवला आमच्या आधी. तर इकडे बघा समीक्षाने आज काय केलं आहे जेवणात. बघा, मुगाची भाजी आहे, अख्खे मूग, कढी भात, इकडे तांदळाची खीर आहे, मेथीची भाजी आहे आणि चपाती आहे. तर या मंडळी जेवायला आता मस्त की उपवास सोडू छान आणि जेवूया. या जेवायला. गट्टूचा पण उपवास आहे. गट्टूची एक्झाम स्टार्ट झाली आजपासून. समीक्षा उपवास होते. बघा मंडळी, पाऊस आला आहे. आता रात्रीचे 11:15 झालेत आणि पाऊस आला इकडे. आत्ताच आपण जेवून बाहेर पालो आणि बघा आता सुरुवात झाली. असं वाटलं पाऊस, वातावरण तर नव्हतं झालं, आता पाऊस आला बघा जोरात. येऊ दे रात्रभर पडू दे, कारण गरम पण होत होतं भरपूर. आता पाऊस पडला तर लय बरं वाटेल. जरा पडू दे पाऊस. कमी झाला. बघा पाऊस आला आहे, पण मला वाटतं लगेच जाईल पाऊस, कारण जोरात आला आहे म्हणल्यानंतर जोरात जाईल, असं लागणार नाही. रिमझिम आला असतं तर रात्रभर पडला असता. गेला पाऊस. समोर ढग दिसतात बघा वरती. हा, धावपळ केली त्यांनी. एरे रे पावसा बोल, एरे रे गाणं बोल. एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला कोसा, पावसाला मोठा माझी मडके घर सर आली धावून, मडके गेले वाहून. हे थोडी भिजत आहेत, पण आमच्याकडे बघा. मंडळी, यूट्यूब आता हा दिवसाचा शेवट करता तुम्हाला एक बातमी सांगायची राहिली. आपले एक प्रसिद्ध यूट्यूबर होते कोकणातले, रेड सॉईल नावाने त्यांचं चॅनल होतं. तर मंडळी, त्यांचं नाव शिरीष गवस. त्यांचं आकस्मिक निधन झालं आहे, ब्रेन ट्युमरमुळे असं कारण दिलं आहे. मंडळी, खूप चांगले यूट्यूबर होते. मी पण त्यांचे व्हिडिओ बघायचो, त्यांचा फॉलोअर होतो मी पण. आणि खूप छान बनवायचे, कोकणी रेसिपी एकदम ऑथेंटिक पद्धतीने ते दाखवायचं आहे. पण आज ते आपल्यातनं निघून गेलेले आहेत मंडळी. त्यांच्या रूपाने आपल्याला कोकणातल्या ऑथेंटिक डिशेस बघायला मिळायच्या. तर त्यांना आपल्या चॅनलतर्फे, आपल्या सगळ्या यूट्यूब परिवारातर्फे खरंच भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्यासोबत त्यांच्या ह्या यूट्यूबच्या कामामध्ये त्यांच्या सहकारी त्यांच्या मिसेसच होत्या. आता त्यांच्या पश्चात त्यांना त्यांची एक मुलगी आणि त्या आहेत, तर त्यांना ह्या दुःखाचा सामना करण्यासाठी खरंच ईश्वर बळ देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कधी कधी असं वाटतं मंडळी, असं आपल्या एखादी व्यक्ती क्रिएटिव्ह काहीतरी करते, रोज आपल्याला दिसते आणि ती दुसऱ्या दिवशी दिसणार नाही अचानक, तर खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. असो, त्यांच्या सर्व कुटुंबियांना ह्या दुःखाचा सामना करण्याचं बळ द्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मंडळी आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे. आता पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. उद्या सकाळी भेटू.